पाठीमागचा व्ह्यू बघा, पूर्णपणे ढगाळलेल्या ढगांनी, पांढऱ्या शुभ्र ढगांनी आच्छादलेलं आहे. वरच्या साईडला पण इकडं ट्री प्लांटेशन आहे. माझे फोटोग्राफर. ओके, चलो सर. माझ्या ड्रायव्हरने सांगितलं आहे की हा माझ्या प्रवासातला हा शेवटचा पॉईंट आहे आणि याच्यासमोर आता आपल्याला कुठेही जायचं नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आणि हा जो आहे लोकेशन 100 मीटर चालण्याचं लोकेशन आहे. आता बघा मी 100 मीटर अंतर हे पैदल चालत आहे आणि आपणास ओके इथं मला वाटते इथं हत्ती असावेत, कारण हत्तीचं इथं हे आहे सेन आहे. मयू बापू माकडाकडे मी थोडंसं बघितलं तर माकड माझ्याकडे एकदम डोकावून पाहत होतं. याचा अर्थ माकड माझ्यावर रागवलं होतं कणू. आणि बापरे, या ठिकाणचे दुकान बघा. या दुकानामध्ये मॅम व्हॉट इज दिस? टोमॅटो. ओके, ही टोमॅटो आहेत म्हणून बाबा. ही लिंबू आहे. हे तर रामफळ आहे वाटते. आणि संत्र, मोसंबी हे पाहिजे मी आता खाल्लेलं थॉमस फ्रूट. ओके ओके. या ठिकाणी काही दुकान आहेत बघा. दुकानामध्ये या ठिकाणी स्वेटर पण आहेत भरपूर. स्वेटर पहा. मॅम व्हॉट इज प्राइस ऑफ दिस स्वेटर? प्राइस 350. Oh. Anyone? 350 only. या ठिकाणी बघा मफलरी आहेत. खूप काही साहित्य आहे. मी आता जे खाल्ले का नाही पोप्यांच्या बिया. व्हॉट इज दिस? सोप. पपया सोप. ओके, पपयांचं रोप हे असं असतं म्हणा बघा. ही अशी एक फाईल भेटते, त्याच्यामध्ये पपयांचं रोप आहे. आणि या ठिकाणी भरपूर पहा आपल्याला चहाची पत्ती वेगवेगळ्या तऱ्हेने या ठिकाणी सजवलेली आहे. ही आपणास या ठिकाणी मी एक ऑलरेडी घेतलेला असल्यामुळे मी आता पुन्हा काही घेत नाही. तर आता वाटतं मी जस्ट रेंजमध्ये आलो आहे, कारण मला जस्ट आता एक मॅसेज आलेला आहे. वाव, चष्मे वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे आहेत या ठिकाणी. मॅम प्राईस 100 एव्हरी वन. इज इट लेडीज और जेंट्स? मला सर्दी झाल्यामुळं खूपच सर्दीचा त्रास जाणवत आहे. नो आणि या ठिकाणावरून मी फॉर लेडीज और जेंट्स? जेंट्स और लेडी? एक अतिशय सुंदर असणारा रेड कलरचा गॉगल्स या ठिकाणी मी खरेदी केला आहे. दिसतो बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आत्ता जस्ट हा ग्लास घेतलेला आहे. वेगळ्या रंगाचा, रंगीबेरंगी आहे, परंतु यावरून असा अंदाज करू नका की मी पण रंगीबेरंगी आहे. तर हे या ठिकाणावरनं मी या ठिकाणचे व्ह्यूज घेत आहे. खरंच या ठिकाणचं सौंदर्य अतिशय कमालीचं आहे. त्याची तुलना कुठल्याच निसर्ग सौंदर्याबरोबर करता येणार नाही. गॉड्स हाऊस असं बी या मन्नारला किंवा केरळला म्हटलं जातं.
काल माझा प्रवास हा एक कोची शहर कालिकत कोची शहरमध्ये माझा काल मुक्काम होता. पण आज कालचा प्रवास माझा थोडासा एकदम कंटाळवाणा ठरला. कालचा दिवस मी पण आज इकडे घालवायला पाहिजे होता. मला येण्यासाठी मुन्नारला येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाहन नव्हतं. परंतु त्या ठिकाणावर या ठिकाणी मी रात्रीच्याला बसने आलो आहे. रात्री मुक्काम केलो आहे. 500 रुपयासाठी एक रूम होती. आणि आज एक सेपरेट ओके तिकीट्स हाऊ मेनी जस्ट मी आता या ठिकाणी 20 रुपयाचं तिकीट घेतलं आहे. आणि आता वरती जात आहे बघा. बापरे, पाठीमागचा व्ह्यू बघा कसा व्ह्यू आहे. गुड सर. I am fine. Oh, you can speak. Yes. आता मी किती फूट उंचीवरती आहे याची गणना करता येणार नाही आहे. सर कॅन यू या ठिकाणचं लोकेशन बघा मित्रांनो. वाव, पाठीमागचा नजारा वाव सुपर. मोबाईल तेवढ्या चांगल्या दर्जाचा नसल्यामुळं पाठीमागचा व्ह्यू आपणास पाहता येत नाही आहे. पण मी याचे फोटो नक्कीच कॅच करण्याचा प्रयत्न करता येईल मी आणि कॅमेऱ्याच्या मदतीने. तर आता उतरतोय. मी बाहेरचं पाणी घेतलेलं नाही, पण तरीही मला थोडीशी सर्दीचा त्रास जाणवत आहे. जेव्हा मी प्रवासाला सुरुवात केली होती त्याच वेळेस मला सर्दी झाली होती. परंतु आता सर्दीचा थोडंसं प्रमाण कमी झाले आहे. मी सकाळपासून जेवण पण केलं नाही, कारण मला इकडच्या कोणत्याच अन्नाला चव लागत नाही. या ठिकाणी इथं खूप महागाचा असू द्या, चांगल्या दर्जाचा असू द्या, परंतु मला त्याला चवच लागत नाही. ती चव पाहिजे ती मला फक्त महाराष्ट्रीयन जेवणाची. कितीही महाग दिलं चालते. ओके, शेजारच्या आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत आहेत. ते बघा या ठिकाणी मी खालती जात आहे. खालती जाण्याचा हा आहे मार्ग आहे. खालती पण जाण्याचा वेगवेगळे मार्ग आहेत. या ठिकाणी बघा अतिशय निसर्डीचा असा हा रस्ता आहे जो खाली जात आहे. त्या रस्त्याने मी पण जात आहे. खालती काहीतरी बघायसारखं ठिकाण असावं म्हणूनच या ठिकाणी अशा रस्ता तयार केलेला आहे. बघूया या ठिकाणी बघायला काय मिळतं का. या ठिकाणी काही शिड्या आहेत. ओके, त्यानंतर वरच्या साईडला बघा काही पर्यटक आहेत. आणि या ठिकाणी बघा वाव सुपर व्ह्यू. खालच्या साईडला बघा किती खोल असेल हे. बाबा कल्पनाही करता येणार नाही एवढं खोल असेल ते. खालच्या साईडला पण खूप व्ह्यूज आहेत.
पॉईंट्स आहेत. वाव, बघा या ठिकाणावर बघा या ठिकाणचा व्ह्यू. वाव, रस्ता पूर्ण आणि पूर्ण चढणीचा आहे. थोडं थांबावं लागतं वाटतं रे. अरे बापरे, पायाला पेटके आले तर. अरे बाप, थांबतो या ठिकाणी थोडंसं. ओके, देन पुन्हा जातो. मी फक्त चढण्याचं काम फक्त एक ठिकाणावरती झालं. पुन्हा बसावं लागतं वाटायला. I'm catching here every points with this my vlogging camera, mobile camera. So everyone is looking at me. वो भाई साहब अभी मिले थे मुझे, त्याने हसून एकदम स्माइल दिली मला. यस, आता माझी गाडी जवळ आली असेल.
ओके दुकानवाली बघा आजूबाजूला दुकान आहे आणि याच दुकानावरून मी काय घेतलं होतं एक चष्मा घेतला होता गॉगल्स ग्लास ओके आंटी केरळाचे गाणे या ठिकाणी ऐकायला भेटतात आपला हॅलो ब्रो